यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। उसरली खुर्द येथे अष्टविनायक परिवाराच्या वतीने महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळी पिंपळेश्वर शिव मंदिरात शिवपिंडाचे अभिषेक, पूजा आरती अमित भगत व त्यांच्या पत्नी शीतल भगत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शिवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हराल, खजूर, चाय पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती। सायंकाळी 6:30 वाजता भैरीनाथ भजन मंडळ बेलपाडा उरण गायिका सात्विका कडू यांच्या संगीतमय भजनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। शंकर भगत, भाऊ भगत, गजानन भगत, जनार्दन भगत, मनोहर भगत, संजय भगत, अनिल भगत, किरण भगत, किशोर भगत, देवेंद्र भगत, संजय भगत, अनिल भगत, किरण भगत, किशोर भगत, सूरज भगत, गणेश भगत, मंगेश भगत, सचिन भगत, चंदन भगत, महेश भगत, उमेश भगत, संतोष भगत, अमित भगत, गिरीश भगत, बाळा भगत, केतन भगत, सुजित भगत, अजित भगत, आदित्य भगत, अमेय भगत, विवेक भगत, कुणाल भगत यांचे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास विशेष सहकार्य लाभले। यावेळी बहुसंख्य भाविकांनी भजन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। माझी आजी आहे ना, ती वारकरी संप्रदायात आहे, त्याच्यामुळे हरिपाठ कीर्तन घरातच होतं आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्याची आवड लागली। साधारण तरी 7 वर्ष शिकते गाणं। तशी दत्तात्रय मुकल सर, हमरापूर। आनंद खूप होतो आणि म्हणजे त्याला धन्यवाद मी माझ्या आईबाबांना देते, कारण की त्यांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी आणि रोज क्लासला नेणं वगैरे त्याच्यामुळे ते सगळे सपोर्टिव्ह आहेत खूप। आणि भजन असलं की लगेच येतात, फोन केला की कधीच नाही बोलत, लगेच येतात। आम्हाला खूप आनंद होते की आमची भाची आज खूप प्रसिद्ध झाले आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। कारण काय आहे, ती लहानपासून म्हणजे आमची आजीच्याकडे ती सतत सोबत जात होती आणि कीर्तनात भजनात ती बसून ते ऐकत होते आणि तिला जेव्हापासून ती आवड निर्माण झाली, मग तिची ती आवड बघून आम्हाला तिच्या दिसलं की आता ही गाऊ शकते, तर ते आम्ही तिला मग त्या क्लासला वगैरे पाठवलं। आई वडील तिचे सतत तिला क्लासला घेऊन जात होते, त्यात ती शिकली, तिने स्वतःच इंटरेस्ट निर्माण झाला तिच्यामध्ये आणि मग ते आज एवढ्या चांगल्या लेवलला आहे की आजूबाजूचे 3-4 तालुके आम्ही तिचा भजन ऐकण्यासाठी लोक लांबून येतात आणि खूप आवडते तिला, खूप मागणी असते आमच्या भजन मंडळाला आणि ती खूप प्रसिद्ध झाली, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।